वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. संकोचित जीव महत्वाच्या भारे. महाराज प्रार्थना करतात, संत सज्जन हो, माझा जीव तुमच्या जवळ आल्यानंतर महत्व प्राप्त झाल्यामुळे तो संकुचित होतो, वृत्ती संकुचित होते. त्याचं कारण आहे या महत्वाच्या भाराने होणारा अनिष्ट परिणाम समोर दिसतो. मोठेपणा, हा मोठेपणा वाटू लागला की समजावं आपण अधोगतीच्या मार्गाला चाललो. जगातला जेव्हा मोठेपणा प्राप्त होत असतो तेव्हा असं वाटायला पाहिजे की हा मोठेपणा आपल्या जीवनातलं विघ्न आहे. कारण भगवान परमात्म्याच्या महानंदाच्या दृष्टिकोनातून, दास्यत्वातून मिळणाऱ्या आनंदाच्या दृष्टिकोनातून हा कुठेतरी आपल्या जीवनाला झटकवणारा प्रकार आहे. महाराज म्हणतात मला महत्वाचा भार वाटू लागला. भार कशाचा वाटत असतो? जे प्रतिकूल असतं त्याचा भार वाटतो, जे अनुकूल असतं त्याचा भार वाटत नाही. भार याचा सरळ सरळ मराठी शब्दाचा अर्थ वजन, पण अनुभवाच्या दृष्टिकोनातून मात्र त्याचं गणित बदलतं. जे माणसाला अनुकूल वाटतं, ज्याच्यात प्रेम असतं, त्याला वजन जरी असलं तरी माणसाला ते वजन वाटत नाही. आणि जे प्रतिकूल असतं, ज्याच्यात प्रेम नसतं, त्याला वजन जरी नसलं तरी ते अनुकूल वाटत नाही, ते भार वाटतं. बहुतेक खेड्यापाड्यामध्ये नामसप्ताह घडतात आणि नामसप्ताह करता सगळ्या गोष्टीची उपांग लागत असतात. वर्गणी लागते, पंक्ती लागतात, त्याच्याबरोबर अखंड हरिनाम सप्ताह असल्यामुळे आणि अखंड वीणा घेऊन प्रहारा करण्याची सुद्धा गरज असते. सप्ताहाच्या संयोजकांना हे लक्षात येत असतं, बाकी सगळ्या गोष्टी सहजासहजी उपलब्ध होतात, पण प्रहारा करणारे विणेकरी लवकर उपलब्ध होत नाहीत. एखाद्या श्रीमंत माणसाला सांगितलं तुम्ही ना 1 तासभर वीणा घेऊन प्रहारा करा, काही नाही, जसं येईल तसं येईल तसं बोल रामकृष्ण रामकृष्ण हरी म्हणा आणि प्रहारा करा. तो म्हणतो हो ते प्रहार करणं आपल्याकडनं शक्य होत नाही. तो वीणा आणि गळ्यामध्ये 1 तास घेऊन उभं राहायचं, काय वर्गणी मागायचे ती मागा, पण आपल्याला पहारा काही सांगू नका. वास्तविक पहारा करत असताना आमच्या वीण्याचं वजन असून असून किती असणार आहे? 3-4 किलो वजन. 3-4 किलो वजनाचा वीणा 1 तासभर खांद्यावर वागवण्याकरता नको वाटत, आणि 25 किलोचा नातू खांद्यावर दिवसभर वागवतो, त्याचं वजन होत नाही, त्याचा भार होत नाही. विण्याचा मात्र भार होतो. याचं कारण आहे त्याच्यात प्रेम नाही. ज्याच्यात प्रेम नाही त्याचा माणसाला भार होत असतो, आणि ज्याच्यात प्रेम आहे ते किती जरी वजनदार असलं तरी त्याचा भार होत नाही. विठ्ठल विठ्ठल संकोचितपणा निर्माण होतो. संकोचितपणा म्हणजे वृत्तीचा संकोच होतो, वृत्तीचा विकास होण्याची गरज आहे. जेव्हा वृत्तीचा संकोच होत असतो तेव्हा मनुष्य चंचलत्वाकडे जातो, आणि चंचलत्वाकडे गेलेला माणसाला दुःख भोगावं लागतं. वृत्तीचा जेव्हा विकास होईल तेव्हा मर्यादा संपत असतात. मर्यादा संपल्यानंतर चंचलता राहत नाही, आणि चंचलता गेल्यानंतर आनंदाला कमतरता नाही. सिद्धांताच्या मापातलं गणित अशा पद्धतीनं असतं. पण संकुचितता ही दुःखाची जननी आहे, आणि जीवनाचा विकास ही आनंदाची जननी. मन हे निश्चळ झाले के ठाई, मन हे निश्चळ झाले के ठाई, मन हे निश्चळ झाले के ठाई, तया उणे काही निज सुखा, तया उणे काही निज सुखा, नाही चालताव अखंड सोहळा, नाही
जगद्गुरु तुकोबारायांची दूरदृष्टी आणि दूरदृष्टी असल्यामुळे सर्व महत्वाच्या प्रलोभनाला तुकोबाराय भुलत नाहीत. त्या प्रलोभनापासून वृत्ती आपली बाजूला नेतात आणि कथेकरी महाराजांच्या समोर येऊन बसायचे. बरं बसेनात का? कथेचं मंगलाचरण आणि बाबाच्या झोपेचं मंगलाचरण बरोबरच, कथेची आरती आणि बाबाच्या झोपेची आरती बरोबरच. एक दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झाले, कथा काही रंगेच ना. वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते नवीन. जवळचे श्रोते जर झोपा घेऊ लागले किंवा जांभळ्या देऊ लागले तर कीर्तनकाराचा मुडदाच पडला. कथेकरी महाराज विचार करायचे, आता काय करावं या संकटाला. मुलाला बाजूला घेतल्यानं सांगितलं, बाळ्या अरे बाबाला घेऊन येतो आणि समोरच बसवतो, बाबाला मागे बसव ना. बाबा चक्क झोपी जातात. त्याने सांगितलं, महाराज बाबा मागे बसायला तयार नाही, ते गावातले प्रतिष्ठित आहेत, ते कसे मागे बसतील, ते पुढेच बसायचं म्हणतात. कथेकरी बुवाने उपाय काढला आणि सांगितलं, एक कर, उद्या बाबांना पुढे आणून बसवल्यानंतर एक काठी देतो, त्या काठीनं सारखं डवचायचं, अजिबात झोपी जाऊ द्यायचं नाही. खिशातनं 1 रुपया काढला, मुलाच्या हातावर ठेवल्यानंतर मुलगा आनंदित झाला. 1 रुपयाच्या मोबदल्यामध्ये कथा होईपर्यंत जागं करणं काय अवघड आहे. दुसऱ्या दिवशी बाबा आणून बसवल्यानंतर त्याने काठीनं कथा होईपर्यंत सारखं डवचू बाबाला अजिबात झोपी जाऊ दिलं नाही. कथा चांगली रंगली, महाराजांना आनंद झाला, प्रयोग यशस्वी झाला. त्याच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा मुलाने बाबांना समोर आणून बसवलं, बाबा चक्क झोपी गेले. कथेचा रंगच पडला. महाराजांना वाटलं आता आपण पुन्हा सूचना केली पाहिजे. मुलाला बाजूला घेतलं आणि सांगितलं, बाळ्या काल तुला बाबाला जागं ठेवण्याकरता 1 रुपया दिला होता आणि आज चक्क झोपी जाऊ दिलंस, काय भानगड आहे. त्याने सांगितलं, महाराज असं झालं, घरून निघत असताना बाबांनी म्हणाले, मी कथेमध्ये गेल्यानंतर अजिबात मला जागं करायचं नाही, तुला 2 रुपये देतो. आता तुमचा 1 रुपया कोणीकडे आणि त्यांचे 2 रुपये कोणीकडे. माणसं प्रलोभनाला बळी पडतात. महाराज म्हणतात, आम्ही प्रलोभनाला बळी पडत नाही. केवढंही महत्व असू द्या, त्या महत्वाचा भार आम्हाला होतो. संत सज्जनांना समर्पण करत असताना आम्हाला कोणतं मोठेपण प्राप्त नको. किती आम्हाला सर्वसामान्यपणा पाहिजे. दास्यत्व ते बरे बहु वाटे, आम्हाला त्यांचं दास होणं हे सगळ्यात बरं वाटतं. भगवंताला प्रार्थना करताना तुकोबाराय प्रार्थना करतात, मज दास करी त्यांचा संत दासाचा, संत दासाचा. का दास झालो की मी कल्पच्या कल्प जरी झाले तरी मी निवांत राहीन. इतकं मोठेपण संतांच्या दास्यत्वामध्ये. मोठ्याच्या दास्यत्वामध्ये जो आनंद मिळत असतो तो कनिष्ठाच्या मालकीमध्ये आनंद मिळत नाही. महाराजांना ही गोष्ट मान्य असल्यामुळे संकोचित जीव महत्वाच्या भारे. महाराज म्हणतात आम्हाला दास्यत्व हे सगळं बरं वाटतं. हे आपल्या अंतःकरणातला भाव हा आहे, तो भाव संत सज्जनांना कळवावा. एवढ्या करता तुकाराम महाराज दुसऱ्या चरणात आपले भाव व्यक्त करतात. कविजी माझी आवडी संता, कविजी माझी आवडी संता, कविजी माझी आवडी संता. तरी आता हे ती द्यावे, हे ती द्यावे.
आपल्या हृदयाची भाषा वापरतात महाराज. हृदयाची भाषा आणि बुद्धीची भाषा दोघात फार फरक असतो. हृदयाची भाषा ही प्रामाणिक असते आणि बुद्धीची भाषा काही वेळेला बदलते. न बदलणारी भाषा म्हणजे हृदयाची भाषा आहे. जेव्हा संत सज्जना पुढे आल्यानंतर इंद्रियांना प्राधान्य नाही, मनाला प्राधान्य नाही, बुद्धीला प्राधान्य नाही, आपल्या हृदयाला प्राधान्य. जिथे हृदय असतं तिथेच खऱ्या अर्थानं समर्पण असतं. बुद्धीतली भाषा माणसाची कधी कधी बदलत असते. बुद्धी अधिष्ठित भाषा चंचल असते. हृदयाची भाषा स्वाभाविक आणि न बदलणारी पवित्र भाषा असते. माझी आवड ही आणि ही आवड संतांना कळावी. बुद्धीतून बोलणारा माणूस काही वेळा जसं जमल तसं बोलतो. कारण का बोलतो त्याचं कारण बुद्धीचा स्वभाव बदलणं. अनंत बुद्धीचे तरंग पालटे गरुडाचा संग भवतो बाधक. चंचल बुद्धी जेव्हा होत असेल तेव्हा माणसाची भाषा टिकत नसते. हृदय मात्र चंचल होत नसतं. हृदयाची भाषा ही कायम असते, प्रामाणिक असते. बुद्धीची भाषा काही वेळा दांभिक असू शकते, बदलणारी असू शकते, पण हृदयाची भाषा मात्र कधी बदलत नाही. एक छोटीशी गंमत सांगेल. भगवान परमात्मा जेव्हा प्रपंचामध्ये जीवाला जन्म घालतो आणि घातल्यानंतर मात्र कोणाच्या जीवनात काहीतरी कमी, कोणाच्या जीवनात काहीतरी उणीव ठेवतच असतो. जसं पूर्वीच्या काळात आई आपल्या मुलाला काजळ घालत असताना त्याच्या गालावर गालबोट लावायची. त्याला अजूनही शब्द प्रयोग आहे, गालबोट. गालबोट का म्हणतात? गालावर चिटकवलेलं काळं काजळाचं बोट आई चिटकवते. जर विचारला पण आईला, तुम्ही या बाळाची सख्खी आई असताना सुद्धा इतकं चांगलं त्याला सजवलं आणि पुन्हा मग गालावर बोट का लावता? तिचा दृष्टिकोन असतो, न कळत माझ्या बाळाला कोणाची दृष्ट लागू नये. तसं परमात्मा प्रत्येकाच्या संसारामध्ये काहीतरी गालबोट ठेवतात. कोणाचं बायकोचं जमतच नाही गालबोट, कोणाचं मुलाचं जमतच नाही गालबोट, कोणाचा मुलगा शिकतच नाही गालबोट. सगळी गालबोट कीर्तनकाराने सांगण्याच्या भानगडीत पडू नये. फक्त बाबासारख्यानं ही गालबोट कळायचीच नाहीत. काही ना काहीतरी कुठेतरी गालबोट असतं. एकाच्या श्रीमंत सदन जीवनामध्ये गालबोट असं होतं की संततीच नव्हती. वाट पाहिली संतती झाली नाही हे लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर त्याने सुधारणा केली. वैकुंठवासी गुरुवर मामासाहेब म्हणायचे, काही माणसं देवाची चूक भरून काढतात. देवाने जर मुलगा दिला नाही तर दत्तक पुत्र घेतात, म्हणजे देवाची चूक भरून काढतात. अशी देवाची चूक भरून काढलेली होती. आणि प्रसंग असा आहे, बहुतेक दत्तक पुत्राचं आणि आईबापाचं बहुतेक जमत नाही, नेहमी भांडणं. त्याच पद्धतीप्रमाणे या कुटुंबातला नेहमी भांडणं चालली. आणि योगायोगाने तो दत्तक घेणारा पिता जो परलोकवासी झाला होता आणि घरामध्ये आई आणि हा मुलगा दोघेच, पण कधी जमायचे नाही. दोघांची नेहमी खटके उडायची, भांडणं उडायची. एकदा अशी काही भांडणं झाली. आईनं सांगितलं, बाळ्या आता माझ्या घरात राहायचं नाही, तुला हाकलून देणार, अजिबात तुझा माझा संबंध नाही. मुलाने सांगितलं, आई मला तू दत्तक घेतलंस आणि आता हाकलून देतेस? नाही आता तुला चालत नाही, तू घरचं बाहेर जा. जाताना त्याने सांगितलं, आई जाईन पण कोर्टामध्ये दावा लावून पूर्ण घराचा मालक होऊनच येईन. कसा येतेस ते बघते. तो गेला आणि कोर्टामध्ये दावा लावला. दावा लावून त्याच्या वकिलाने, आजीबाईच्या वकिलाने जसं प्रकरण चालवायचं तसं प्रकरण चालवलं. आजीची साक्ष घेण्याकरता पिंजऱ्यामध्ये आजीबाईला कोंडलं आणि कोंडल्यानंतर दत्तकाच्या वकिलाने मोठ्या कौशल्याने बोलायला सुरुवात केली. आजीबाई काय भाग्यवान आहात, केवढ्या चांगल्या कुळात जन्मालात, केवळ शील तुमचं चांगलं, किती देवाने श्रीमंती, काय भाग्य, काय मागचं पुण्य केलं होतं कुणास ठाऊक. वकिलाने विचार केला, जोपर्यंत आजी बुद्धीच्या लेवलला आहे तोपर्यंत खरी बोलणारच नाही. हिला आपण हृदयात उतरलो पाहिजे, हिला भावनेत आणलं पाहिजे.
भावनेत आणल्याशिवाय खरी खरी बोलणार नाही. बोलता बोलता जिकडून तिकडून स्तुती करून चांगलं बिलबिल केलं तिला. आणि बिलबिल केल्यानंतर शेवटी पुन्हा विचारलं, आजीबाई एवढी देवाने संपत्तीच दिली, तुम्हाला देवानं काय त्याचं घोडं मारलं होतं कोणास ठाऊक, एखादा मुलबाळ द्यायला पाहिजे होतं पण दिलं नाही, कायची चूक देवाची. पण आम्हाला असं वाटतं एवढी संपत्ती आहे, एवढी संपत्ती सांभाळण्याकरता एखादा तरी तुम्ही दत्तक पुत्र घ्यायला पाहिजे की नाही. म्हातारी बुद्धीतून हृदयात आलेली होती, भावनेत आलेली होती. तिनं सांगितलं, बाबा पहिला घेतला होता म्हणून त्यानं काय केलं म्हणून आता दुसरं घ्यायला सांगता. त्याचा अर्थ असा, दत्तक गळ्यात पडला. हृदयाची भाषा आहे. मला वाटतं अलीकडे काही गुन्हेगार माणसाचं सत्य बाहेर पाडण्याकरता एक विशिष्ट चाचणी आहे. त्या चाचणीचं नाव आहे नार्को चाचणी. आणि नार्को चाचणी घेत असताना कोणतीही गोष्ट लपवता येत नाही असं म्हणतात. हृदयात मनुष्य कधीही लपवू शकत नसतो. हृदय जेव्हा प्रगट केलं जातं तेव्हा त्याची भाषा वेगळी असते. आणि या भाषेचा आग्रह तुकोबाराय म्हणत सांगतात, कळावी जी माझी आवडी हे संता, हे महाराज माझ्या अंतःकरणातली आवड तुम्हाला कळावी. हो, बोलण्यानं आवड कळते, यात पुन्हा खुलासा करायचं काय कारण आहे? खुलासा करण्याचं कारण असं, काय वेळा बोलत असताना बोलणाऱ्याचा हेतू वेगळा असू शकतो आणि हेतू वेगळा असल्यानंतर पुन्हा खुलासा करण्याची गरज असते. एक प्रसंग सांगतो. स्वामी रामकृष्ण परमहंसांच्याकडे एक मोठा श्रीमंत भाविक होता गेला. महाराजांना भेटवस्तू पुढे ठेवली आणि भेटवस्तू ठेवून नमस्कार केला. नुसता नमस्कार केल्याने आपल्या अंतःकरणातली नम्रता कृतज्ञता व्यक्त करत असताना स्तुती करू लागला, महाराज आपण प्रत्यक्षात त्यागमूर्ती आहात, आपण त्यागी आहात. रामकृष्ण परमहंसाने सांगितलं, अरे बाबा अशी माझी खोटी स्तुती करू नकोस. मी त्यागी कसला? खरा त्यागी तू आहेस. मग तर एखादा हिमालय पर्वत डोक्यावर वजन ठेवल्यासारखा ठेवावं त्याप्रमाणे झालं. सांगितलं, महाराज आम्ही तुमच्या सारख्याच्या स्तुतीनं दडपून मरून जाऊ, आमची स्तुती तुम्ही कशाला करता? मी त्यागी. रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, मी बोलतो ते खरं आहे, तू त्यागी आहेस आणि मी भोगी आहे. काय महाराज कसं पटेल आम्हाला? तुम्ही भोगी? हो खरा भोगी आहे. एवढा अनंत स्वरूप असणारा विश्वाकार नव्हे विश्वातीत परमात्मा, या विश्वातीत परमात्म्याचा आनंद भोगण्याचं काम माझ्याकडे, मी खरा भोगी आहे. आणि त्या परमात्म्याचा तू आनंद अजिबात भोगत नाहीस म्हणून तू त्यागी आहेस. विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस कसा त्याचा भाव लक्षात घेईल याच्यावर त्याचं मूल्यमापन असतं. तुकोबाराय त्याच्याकरता म्हणतात, देव हे संत सज्जन हो, माझ्या अंतःकरणातले भाव तुम्हाला कळावेत. कळावी जी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेच द्यावे. तुम्हाला द्यायचं का? मला मागायचं तेवढं एवढंच मागायचंय. तुमचं दास्यत्व मला मागायचंय, तुमच्याकडे लीन व्हायचं. तुमचा जो आनंद आहे तो आनंद भोगण्याकरता मी जर लीन झालो नाही आणि मी जर माझ्या ठिकाणी महत्व प्राप्त झालं तर त्या आनंदाला मी परका बनेन. त्याच्याकरता कळावी जी माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेच द्यावे. महाराज थोडेसे नम्रतेतूनच बोलतात. तुम्हाला द्यावं वाटतं का? त्याचा अर्थ देणं हा संतांचा स्वभाव असतो. संत जगाला देतच राहत असतात. घातला दुकान देती आली असे दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. संतांना एकच माहिती असतं की जगाला द्यावं. या संतांचे देण परिसा या संतांचे हे देणे परिसा परिस होणी दुने, कल्पतरो होणी दुने. परिसा परिस अगाध देणे, चिंतामणी ठेंगणा जे देत असतात. अकल्पाख्य कल्पतो, ज्याची कल्पना सुद्धा माणसाला जीवदशेमध्ये करता येत नाही असं देणं संत देतात. मग तुम्ही जर दाते आहात, जर उदार आहात आणि तुमच्या औदार्यात, तुमच्या दातृत्वात आणि भगवंताच्या दातृत्वात, जगाच्या दातृत्वामध्ये फार फरक आहे.
परमात्मा दान देतो हे खरं आहे, पण देत असताना काहीतरी अंशता का होईना पण मोबदला घेतल्याशिवाय तो देतच नाही. नामदेव महाराजांनी भगवान परमात्म्याच्या दातृत्वाची खूप अशा प्रकारची खिल्ली उडवली. देवा तू दाता दाता म्हणून जगात प्रसिद्ध आहे, पण मला माहिती आहे तू कसा दाता आहेस. तू देतोस पण अगोदर घेतोस तेव्हाच देतोस. देसी तेव्हा घेसी तेव्हा देसी ऐसा असं अगोदर घेतोस. काही का होईना द्रौपदीला एवढं तू दिलंस, पण कमीत कमी भाजीचं पान का होईना पण घेतल्याशिवाय तू दिलंच नाहीस. परमात्मा देतो पण घेऊनच देतो. संत देतात पण अजिबात काहीच घेत नाहीत, न घेताना देतात. यदा कदाचित ज्याला द्यायचं आहे त्याचा अधिकार जरी कमी असला तरी अधिकाराची पूर्णता आपल्या शक्तीनं भरून काढतात आणि त्याला जे पाहिजे ते देतात. तुम्ही दाते आहात ना, मग मला जर द्यायचं असेल याचा अर्थ असा तुमच्या डोक्यात विचार असेल की याला द्यावं, कारण याला देण्याचा विचार दात्यामध्ये आला पाहिजे, संतांच्या मनामध्ये आलं पाहिजे. एक प्रसिद्ध अभंग आपण नेहमी म्हणणारे आहोत. तुका म्हणे आले समर्थाचे मना, जरी होय राहणार रंक त्यांचा. त्यांच्या मनात आलं पाहिजे. त्यांच्या मनात आल्यानंतर मात्र कुठल्याही प्रकारची असमर्थता नाही. तुमच्या मनात जर आला असेल आणि माझ्याविषयी तुम्ही जर प्रसन्न असाल तर मला द्यायचं असलं तर एवढंच द्या. कळावे जे माझी आवडी हे संता, देणे तरी आता हेच द्यावे. मला आता हेच द्या, याच्यापेक्षा मला जगामध्ये दुसरं कुठलंही घेण्यासारखं राहिलेलं नाही. काय द्या? तुमचं दास्यत्व द्या. मला तुम्ही अंगीकारा आणि तुम्ही मला माझं म्हणा. दास्यत्व सहजासहजी देता येत नाही. आपल्याला कल्पना आहे, समुद्र मंथनाच्या वेळेला लक्ष्मीसारखं महारत्न बाहेर पडलं. बाहेर पडल्यानंतर लक्ष्मीची अपेक्षा सगळ्या जगातली मोठी मोठी शक्ती करत होते. दानव लक्ष्मी प्राप्त होऊन अपेक्षा करत होते. देव देखील लक्ष्मीची अपेक्षा करत होते. लक्ष्मी अत्यंत चोखंद सर्वांना पाहत पाहत चालली. कोणात कोणते दोष, कोणात कोणते दोष, कोणात कोणते दोष, दोष पाहत पाहत पुढे चालली. देवता पाहिले, देव पाहिले, चंद्रासारखा अत्यंत तेज संपन्न अशा प्रकारचा देव पाहिला. पण लक्षात आलं चंद्र जरी तेज संपन्न आहे पण त्यातला रोग झालाय, टीबी झालाय, क्षयरोग झाला. काय असा टीबी झालेला थोडाच पती चांगला असतो. प्रत्येकाचे दोष पाहत पाहत इंद्र पाहिला. इंद्राच्या अंगाला सगळी भगस पडलेली होती. चंद्र काळा झालेला होता. असे सगळ्या देवता ओलांडत ओलांडत लक्ष्मी साहेब भगवान शंकराच्या जवळ येऊन थांबल्या. पाहता तो केवढा मोठा आनंद. कर्पूर गौरम करुणावतारम. सुंदर स्वरूप पाहिल्यानंतर अंतःकरणात आकर्षण निर्माण झालं. थांबल्या पण विचार करता करता सगळं पाहिलं. काही लक्षात आलं यांच्यात जो बरोबर संसार करायचा पण एक मोठं दोष आहे, हे राहतात कुठं? स्मशानात. यांची संगती कोणाची? भूताची आणि वेताळाची. गळ्यात वासुकी सर्प, नररुंडाच्या माळा, अंगाला चिता भस्म आणि सगळ्यात मोठा दोष अगोदरची एक डोक्यावर बसली गंगा. मग काय करायचं? भगवान शंकराला डावललं आणि विष्णू परमात्मा शेष पयंकावर झोपलेले होते. इतर देवता लक्ष्मी आईसाहेबांची अपेक्षा करत होत्या पण भगवान विष्णू मात्र अपेक्षा करत नव्हते. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवरे महाराज म्हणायचे, शहाणा व्यापारी गिरायकाच्या मागे लागत नसतो. त्याला माहित असतं एक गिरायक माझ्याकडेच येणार आहे. भगवान विष्णू परमात्म्याची अपेक्षा नव्हत्या. आईसाहेब गेल्या आणि संपूर्ण सर्वांगीण अवस्था पाहिल्यानंतर षडगुण ऐश्वर संपन्न भगवंताचे पाहिल्यानंतर लक्ष्मी साहेबांनी हात जोडले, प्रार्थना करू लागल्या, मला दास करून घ्या, आपली सेवा द्या. भगवान विष्णू परमात्म्याने पाठ फिरवली. पुन्हा पुढे गेल्या, पुन्हा पाठ फिरवली, पुन्हा पुढे गेल्या, पुन्हा पाठ फिरवली. एखाद्याचा भाव वाढला म्हणजे किती वाढेल काही सांगता येत नाही. भगवान विष्णू परमात्मा पुन्हा पुन्हा लक्ष्मी आईसाहेब हात सोडतात पण तो पाठ फिरवतात. शेवटी आईसाहेबांनी विनंती केला, हो एवढा त्याग करून मी तुमच्याकडे आले, तुमच्या चरणाची सेवा द्या. भगवान विष्णू परमात्माने हे असो लक्ष्मी स्थिरावली मुकुंदी जैसी
दास्यत्व करत असताना दास्यत्वाने स्वीकारणाऱ्या व्यक्तीच्या ठिकाणी दया निर्माण व्हावी लागते. आणि त्यातल्या त्यात मोठ्या माणसाला अमक्याला आपण दास्यत्वाने स्वीकारावं याच्या करता सुद्धा दास होण्याची त्याच्या जीवनात पात्रता लागते, नम्रता लागते, सेवाभाव लागतो, तत्परता लागते. कोणत्याही प्रसंगामध्ये अनुकूलत्वाची शक्ती त्याच्या ठिकाणी लागत असते. त्याला असं माहीत झालं पाहिजे की यांचा आपण दास झालो ना कुठल्याही क्षणात आपलं अहित होणारच नाही, अशी ज्याच्या अंतःकरणात भावना असते त्यालाच दास्यत्व मिळत असतं. प्रसंग ऐकलेले महाराजांच्या मुखातून समर्थ रामदास स्वामी महाराजांचे काही शिष्य होते. त्याच्यापैकी कल्याण नावाचे एक शिष्य होते. रामदास स्वामींचं अत्यंत प्रेम कल्याण स्वामीवर होतं. पण बाकीच्या शिष्य मंडळींना असं वाटायचं की स्वामी आपल्यावर प्रेम न करताना आणि कल्याण स्वामीवरच एवढं का बरं प्रेम करतात. सर्वांना कल्याण स्वामीचा अधिकार कळण्याकरता समर्थ रामदास स्वामी महाराजांनी एके दिवशी आपल्या पायाला असं फडकं बांधलेलं होतं आणि गळू आलं, ठसठसत आहे अशा प्रकारचं मोठं ओरडत अशा प्रकारचं पडलेले होते. शिष्य मंडळीने यायचं, विचारायचं महाराज तुम्हाला काही दुखतंय का, बरं वाटत नाही का. हो रे बाबा पायाला गळू आलंय. मग त्याला काय उपचार नाही, फक्त जो कोणी स्वतः आपल्या दाताने फोडील त्यालाच मी ते फोडू देणार आहे. शिष्याने यावं ते बघावं निघून जावं, यावं बघावं निघून जावं, कोणाची छाती होईना स्वतःच्या दाताने ते गळू फोडायचं. शेवटी कल्याण स्वामी आले आणि आल्यानंतर कल्याण स्वामीला देखील सांगितलं अरे बाबा माझ्या पायाला गळू झालेलं आहे आणि ते फोडण्याची गरज आहे, पण एक अट आहे, जो स्वतःच्या तोंडातल्या दाताने फोडू शकतो त्यानेच ते फोडावं, तरच माझं गळू बरं होणार आहे. कल्याण स्वामीची दास्यत्वाची परम अशा प्रकारची अंतःकरणातली भावना परमसीमा असल्यामुळे अजिबात विचार केला नाही. लागलीच तोंड लावणं आणि आलेलं ते गळू फोडलं. खऱ्या अर्थानं गळून होतं, फडक्यात बांधलेला एक आंबा होता. का सांगितले त्याचं कारण आहे, दास्यत्वाचा अधिकार काय असतो हे मालकाला समजत असतो. महाराज म्हणतात माझ्या भावना आहेत त्या तुम्हाला कळाव्यात आणि कळाल्यानंतर माझा जर अधिकार असेल तर तुम्ही मला तुमचं दास्य करून घ्या. विठोबा रखुमाई जय जय रखुमाई जय जय रखुमाई जय जय रखुमाई जय जय रखुमाई बोला कुंडली कवरदे श्री ज्ञानदेव शोभा रखुमाई जय जय रखुमाई जय जय रखुमाई जय जय रखुमाई जय जय रखुमाई. बाबाचा इशाराला मधली चाल नको आणि त्यांच्या मानसाप्रमाणे वेळेमध्ये चिंतन सोडलं पाहिजे. मी नेहमी गंमत म्हणून सांगत असतो, आमच्याकडे एक शिक्षक आहेत, शाळेत जाताना ते कधी 11 वाजता जातात, कधी 11:30 वाजता जातात, कधी 12:30 1 वाजता सुद्धा जातात. परत येत असताना बरोबर 5:05 येतात, 6 मिनिट लागू देत नाहीत. गुरुजी तुम्ही जाताना कधी जाता पण येताना मात्र बिनचूक येता, काय भानगड आहे. त्यांनी सांगितलं त्याचा प्रकार असा आहे, आमच्या शाळेतली वेळ आहे 10 ते 5. मला काही सुरुवात सांभाळली जात नाही, कमीत कमी सरकारचा नियम सांभाळावा म्हणून शेवटची वेळ मात्र मी सांभाळतो. तसं बाबा मी शेवटची वेळ सांभाळणार आहे. विठाला विठाला
जगद्गुरु तुकोबारांच्या अंतःकरणामध्ये संत सज्जनांच्या जवळ जाऊन त्यांचं आपल्याला पक्क दास्यत्व मिळावं अशा अंतःकरणातल्या भावना आणि महाराज संत सज्जनापुढे त्या प्रगट करत असताना संत सज्जन म्हणले असावेत, महाराज तुम्ही माझ्यापर्यंत आलात हे काही दासपणा तुमचा नाही का? आलात ना? महाराज म्हणतात, मी तुमच्या चरणापर्यंत आलो, तुमच्या सेवेपर्यंत आलो आणि म्हणूनच माझ्या अंतःकरणामध्ये हाव निर्माण झाली, म्हणूनच पुन्हा मिळालेल्या गोष्टीचाच आनंद मिळावा एवढ्या करता मी तुम्हाला ही मागणी मागतो. ती मागणी महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणात मागतो. तुमचे चरण पावलो सेवा, तुमचे चरण पावलो देवा, तुमचे चरण पावलो सेवा, पावलो सेवा, मनवोनी हेवा हाती करी, मनवोनी हेवा हाती करी, हाती करी, मनवोनी हेवा हाती करी. तुमचे चरण पावविलो सेवा. तुम्ही माझ्यावर कृपा केली हे गळीपुष्टक आहे, कारण आतापर्यंत मी सेवेमध्ये आहो तो तुमच्या कृपेनेच आहो. संत सज्जनाची कृपा असेल तरच संत सज्जनाची सेवा करता येते, नसता सेवा करता येणार नाही. कुठेतरी माणसाच्या जीवनामध्ये एक वेगळेपण येण्याकरता या भयानक अशा प्रकारच्या मृत्यू स्वरूप असणाऱ्या मृत्यू लोकांमध्ये आणि संत सज्जनांच्या पळे जायचं आणि त्यांची सेवा करण्याकरता त्यांचीच कृपा असण्याची गरज आहे. सुदैवाने देगलूरकर घराण्यामध्ये प्रत्यक्षात प्रगट झालेलं चैतन्य महाराज यांच्या काय कुठलं ऋण आहे कोणास ठाऊक, माझ्यात इतकी पात्रता नसताना सुद्धा आणि महाराजांच्या पुण्यस्मरणाची सेवा माझ्याकडे महाराज देतात आणि देत असताना योगायोगाने यावर्षी कुठेतरी महाराजांची कृपा असेल महाराजांची सेवा करण्याकरता आणि पुन्हा आयुष्य मिळालं. विठ्ठल परमात्म्याचं चिंतन, घराण्यातले संस्कार आणि त्या संस्काराप्रमाणे वैकुंठवासी गुरुनाम गुरु स्वानंद शिकण्याशी जोग महाराज यांच्या संस्थेतलं शिक्षितपण झाल्यानंतर कुठेतरी एका बाजूला बसल्याची अवस्था होती आणि त्या काळात मात्र स्वामी रामसुखदाजींच्या मुखातून ऐकलं की य इमं परमं गुह्यम मद भक्तेश्व विधास्यती भक्तिमयी परांकृत्वा मामे वैश्यत्य संशया. तेव्हापासून बाहेर पडलो, वाकडं तिकडं जसं असेल तसं ऐकलं ते लोकांच्या पुढे मांडत चाललो. पण या प्रवासामध्ये काही भयानक प्रसंग असतात. मी आत्ताच महाराजांना बोललो, महाराज मी अपघात महामंडळाचा अध्यक्ष झालो, कारण गेलेल्या 4 महिन्यात माझे 5 अपघात झाले. पण पांडुरंगाची कृपा आणि संत सज्जनाची कृपा विठ्ठल तुमचे चरण पावविलो सेवा. संतांच्या कृपेने ही सेवा मिळू शकली आणि त्याच्यापर्यंत झालो, प्राप्त झालो. पण माझ्या अंतःकरणामध्ये मात्र याच्यापेक्षा दुसरं काहीही नाही. तुमची सेवा घडावी अशा प्रकारचा अंतःकरणातला हेवा आहे. हेवा त्याला म्हणतात जे मागे प्राप्त झालंय, अनेकांना प्राप्त झालं. त्याच्यामध्ये विशेष अशा प्रकारचं संत सज्जनाची सेवा घडावी आणि हा हेवा असल्यामुळे तुम्हाला माझी आवड कळावी जी माझी आवड हे संत. याच्यापेक्षा कोणता आनंद आहे या भक्ती क्षेत्रामध्ये. आणि मिळालेलं जीवन आपलं अपूर्ण जरी असलं तर या अपूर्ण जीवनामध्ये मोठ्या मोठ्या संतांच्या भेटीगाठी होतात. त्यांच्या दृष्टीच्या पुढे येण्याचं भाग्य प्राप्त होतं. कोणाला असं भाग्य प्राप्त होईल?
संत सज्जनांनी आपल्याकडे बघावं आणि आपण त्यांच्या दृष्टीचे विषय बनावेत याच्यासारखं मोठं भाग्य कोणते? त्यांनी आपल्याला बोलावं याच्यापेक्षा मोठं भाग्य कोणते? कोण हा भाग्याचा? ऐसी अशी बोले वाचा. असं भाग्य कोणाच्या पदरामध्ये, ज्या भाग्यामध्ये जगातल्या सगळ्या भाग्याचं समर्पण ज्याच्यामध्ये होऊ शकतं, असं परमभाग्य ज्यांच्यामुळे घडत असतं, असाच मोठा हेवा, हीच मोठी अंतःकरणातली प्रबळ भावना आहे. जगद्गुरु तुकोबार आहे. संत सज्जनांच्या पुढे अति नम्रतेनं मागण्याची हृदयाची भाषा अभंगाच्या शेवटच्या चरणात प्रगट. विनवी तुका वंदितो चरण, विनवी तुका वंदितो चरण, तुका वंदितो चरण, विनवली तुका वंदितो चरण, विनवी तुका वंदितो चरण, विनवी तुका वंदितो चरण, विनवी तुका वंदितो चरण, विनवी तुका वंदितो चरण, लेखार जरण चरणीचा, लेखार जरण चरणीचा, विनवणे तुका वंदितो चरण. महाराज म्हणतात, हे संत सज्जनो, तुमची मी विनंती करतो. विनंती करण्यात अंतःकरणातला जो इच्छेचा प्रवाह आहे, मागण्याचा प्रवाह आहे, तो प्रवाह अत्यंत अनुसूत आहे. त्याच्यात कुठे अशा प्रकारची शंका नाही. हे दर्शन विनवितो या म्हणण्यातून होत असत. वंदितो चरण, नमस्कार करणं आणि विनंती करून नमस्कार करणं याच्यात फरक आहे. काही वेळा नमस्कार केला जातो पण तो देखोवेखी केला जातो. काही नमस्कार असतो तो आगतिक म्हणून केला जातो. आगतिक म्हणजे केल्याशिवाय भागतच नाही म्हणून नमस्कार. खेड्यातल्या लोकांना अनुभव असतो. एखादी अशी गल्ली असावी, बोळ असावं आणि समोरून येणारा मनुष्य अत्यंत दुष्ट प्रवृत्तीचा असावा. गावातला तो दादा असावा आणि गावात राहायचं आहे म्हणून आलेल्या माणसाला तो नमस्कार करतो. आणि शास्त्र सुद्धा सांगतं, जरूर करा. दुर्जनम प्रथमम वंदे. आगतिकत्वाचा नमस्कार आहे. काही नमस्कारामध्ये प्रत्युपकाराच्या भावना असतात. समान स्थितीचे पाहुणे आणि एकमेकाच्या समोर येतात, पण एकमेकाला नमस्कार न करताना जेव्हा पडी जातात, एखादा मनुष्य विचारतो, का हो तुमचे पाहुणे आले, भेटले, तुम्ही नमस्कार केला नाही? तो म्हणतो, केला असतात, त्याने केला नाही म्हणून मी केला नाही. नमस्काराच्या भावना वेगळ्या आहे. आणि तिसरा प्रकार आहे जो आपल्या पुढे येणाऱ्या माणसाला श्रेष्ठ समजतो आणि श्रेष्ठ समजून त्यांना नमस्कार करतो. या नमस्कार करण्यामध्ये अतिश्रेष्ठत्वाची मर्यादा म्हणजे विनंती करून. करोने विनवणी पायी ठेवितो माथा, परिसावे विनंती माझी पंढरीनाथा. जसं भगवंताला नमस्कार करत असताना तुकोबारा म्हणतात, देवा तुमची विनंती करतो. विनंती करण्यामध्ये चित्त एकाग्र बनणं आणि अंतःकरणातल्या नम्रतेचा परमोत्कर्ष साधनं हे विनंती करण्यामुळे साधल्यामुळे महाराज म्हणतात, विनवणी तुका वंदितो चरण. संत सज्जन हो, विनंती करतो, तुमच्या चरणाला वंदन करतो. लेखा रजरेण चरणीचा. मी तुमच्या चरणाचा एक रज आहे, कण आहे, असं तुम्ही मला मोजा. लेखा म्हणजे मोजा. संत एवढं विश्वाचं मापन करतात, मूल्यमापन करतात, भगवंताला मोजतात महाराज. ज्यांच्याकडे अशी ताकद आहे, जो कुठल्याही मापात येत नाही त्याला मापात आणण्याची ताकद संतांच्याकडे आहे. आणि ते मापात आणत असताना भक्तीच्या मापानं आम्ही मोजतो म्हणतात. मनवाच्या तीत तुझे हे स्वरूप, म्हणून माप भक्ती केली, भक्तीची मापे मोजितो अनंत.
इतरांनी तत्वता न मोजले. बाकीच्यानं तो मोजला जात नाही, पण आम्ही मात्र त्याला मोजतो. गंमत अशी आहे, काही काही माणसं अशी असतात की त्यांना मोजण्याची कला असते. फार जुना दृष्टांत वाचलेला आहे. एका राजाने दुसऱ्या राजाकडे त्याच्या बुद्धीचं कौशल्य पाहण्याकरता एक हत्ती पाठवला आणि सांगितलं, या हत्तीचं वजन किती आहे तेवढं नेमकं तुम्ही सांगा. आता अलीकडच्या काळातले जे मोठे मोठे वजनदार काटे ज्याला म्हणतात धर्मकाटा, 50-50 टनाचे धर्मकाटे. पूर्वीच्या काळात तेवढे प्रगत काळ नव्हता, मग कसं वजन करणार. राजा बुद्धिमान, मोठा तलाव होता आणि तलावामध्ये हत्ती उभं राहील एवढी अशा प्रकारची नाव बनवली. त्या नावेमध्ये हत्तीला चढवलं गेलं आणि चढवून ती नाव पाण्यात सोडली. सोडल्यानंतर अगोदर मोकळी नाव, तिची पाण्याची रेषा, आणि हत्तीमध्ये घातल्यानंतर ती नाव खाली दबली, तिची पाण्याची रेषा. दोन्हीचं खुणा केल्या, ज्याला मार्किंग म्हणतात, त्या दोन्हीच्या मार्किंग केल्या आणि पुन्हा हत्ती उतरवला. उतरवल्यानंतर त्याच्यात अशी वजनं टाकली, हत्ती असताना जितकी नाव बुडली तितकी वजनं टाकली आणि सांगितलं, या हत्तीचं वजन इतकं इतकं आहे. ज्यांना वजन करण्याची, माप करण्याची योग्यता आहे ते वेगळ्या वेगळ्या प्रयोगाने माप करत असतात. ज्या महात्म्याने आपल्या हृदयामध्ये प्रत्यक्षात परमात्म्याला कोंडलंय त्यांना संपूर्ण, ज्यांना देवाचं माप करता येतं त्यांना जगाचं माप करता येणार नाही, आणि ज्यांना जगाचं माप करता येतं त्यांना संतांचं माप करता येणार नाही. महाराज म्हणतात अत्यंत नम्रतेनं, मला माफ करा, माझं माप असं करा. रजरेण चरणीचा, तुमच्या चरणाचा एक कण आहे आणि तो चरणाचा कण आपल्या चरणापासून जाऊ देऊ नका. तुमचं दास्यत्व माझ्या जीवनामध्ये घडावं हीच अंतःकरणातली भावना आहे. कुठल्याही प्रकारचं महत्व मला प्राप्त होऊ नये अशा नम्रतेतून, संतांच्या दास्यत्वातून आपल्या जीवनाची पूर्णता करणारे जगद्गुरु तुकोबाराय या छोट्याशा अभंगामध्ये संत सज्जनांना प्रार्थना करतात. ज्या संत सज्जनांना प्रार्थना करतात त्या संत सज्जनाचे प्रातिनिधिकत्वाने आणि स्वरूप असणारे वारकरी संप्रदायातले विश्वमाऊली ज्ञानोबाराय, जगद्गुरु तुकोबाराय यांच्याकडे प्रार्थना करण्याकरता, आपली प्रार्थना रुजू होण्याकरता आपण देखील त्यांच्या नामाचं चिंतन करण्याची गरज आहे. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय 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 ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. बोला पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. लेखा रजरेण चरणीचा, कळावी जी माझी आवडी हे संता. महाराजांचं हे विनम्र अशा प्रकारचं मागणं आपण वेळेच्या आत या मागण्यावरचं चिंतन समर्पित करत आहोत. आम्हाला दास्यत्वात पदरात घ्यावं एवढीच प्रार्थना करून माझं चिंतन संपलं एवढं जाहीर करतो. ज्ञानेश्वर
ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम झाले समाधान तुमचे आता उठावे मनाले आता उठावे मनाले सामने भोग केला आता उठावे मनाले तरुणी आरती प्रभवानु आरती आज पुरवे न प्रेम सप्रेमारती गोविंद धन्य धन्य के लोक मारा प्रभारे मुखाओ आरती नामा मने के वासी धन्य धन्य के लोक आरती ज्ञान राजा महादेव जो परिज्ञान जगती अवतार अकल बाईस आवे त्या माझ्या माझ्या भविवासी नामा म्हणे त्याचा कल्याण जाण मागणे ते वती आहे ऋषी आहे भांडवंगा या संता म्हणे आता तू